हो. हां, हॅलो. श्री समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हो, बोला. म्हटलं आता त्या दिवशी आपला अन्नपूर्णा जयंती होती ना आता रविवारी. हां, हां, हां. बरोबर. हां. मग त्या दिवशी हां. असंच मी पण YouTubeवर ऐकलं होतं बुवा असं सप्तधान्यांनी अन्नपूर्णाचं अभिषेक करायचा बुवा. हां, हां, हां. हं. पहिले अभिषेक करून घ्यायचा आपण आणि हां. नंतर सप्तधान्याने करायचं म्हणे. हां. मग मी 11 वाजता असं 11:30चा टायमिंग असेल दुपारचा हां. बसलेली. सप्तधान्य सगळं काढलं आणि हां. मी अभिषेक झालेलं होतं माताचं मूर्तीचं आणि हां. बसले. मग असं घेऊ म्हटलं तेवढ्यातच एक जण आलं हां. आणि तुम्ही पण आता मागे एक व्हिडिओमध्ये ऐकलं होतं त्या दिवशी त्या ताई बोलल्या होत्या ना, हां. देवीचं काहीतरी करत होत्या ते त्यावर म्हटलं मला आम्ही आज अन्नपूर्णाचं करते म्हटलं. हां. त्या स्वामी पुढे रात्री पण बोलले होते म्हटलं स्वामी मी जरी सेवा करते हां. आणि मी ना 36 दिवसाचं नवनाथ पारायणचं पण घेतलेलं आहे ताई. हं, हं, हं. हां, एका जणाने सांगितलंय घरातले थोडेसे ओह! वातावरणामुळे. होईल, होईल. सगळं हां, छान नाही होईल. ते वातावरण नीट होतं बुवा असं, पण हां. होतं त्याच्यात ते 36 दिवसाचं आहे ना माझं आता 27 दिवसाचं झालं. अरे बापरे! हां, मग त्याच्यात मला संकट पण आले. पण मी हां. जेव्हा मला वेळ भेटला ताई, मी बंधन कुठलंच ठेवलं नाही. दुपारी भेटो, सकाळी हां, भेटो, हां. करते छोटंवालं बरं का आपलं. हो ना, हो ना. हां, तर 2 तासाचं असतं ते छोटं. हां. तर त्याच्यात मग मी सहज म्हटले स्वामींना वाटलं, "खरंच स्वामी तुमच्यापर्यंत जर माझी ही खूप भावना पोहोचत असेल बुवा, येडी हां, हां. बाई कशी असली आपली करते हो. मी पूजा. हां, हां. तर पोहोचत असेल तर मला आज अन्नपूर्णाचं मी हे करते ना," म्हटलं, "कोणीतरी माझ्या दारात येऊ द्या," म्हटलं. अय्या! हां, अशी मी रात्री बोललीच सकाळी अशी करेल म्हटलं. तर हां. खरोखर ते मी अभिषेक साधा अभिषेक झाला याच्याने आणि नंतर हां. ते करायला बसते तेवढ्यात मूर्ती घेतली. तेवढ्यात एक ठोकलं जोरजोराने. बापरे! दार उघडत आणि गेट ठोकलं माझ्या पुढे. हां, हां. ताई, ताई, ताई मग म्हटलं कोण आहे? मी उठून पाहिलं आणि कधीच येत नाही हां ती. म्हणजे हां. जी मागणारी नेहमीची येते ना माझी हो. कायमस्वरूपी मी तिला देते बिचारीला. हां, हां. ₹10 ₹5 किंवा खायचं काही. पण ती हां. नव्हती वेगळीच होती आणि त्यांच्याकडे देवीचा फोटो वगैरे होता. हां. पूर्ण हातात बांगड्या वगैरे असं भरलेली पिवळी साडी घातलेली. हां, हां. त्या म्हणे म्हटलं काय मावशी आता म्हटलं मी तर इकडे अन्नपूर्णाची सेवा करते आणि इकडे यांना नाही जर म्हटलं, हां. तर आपल्याला वाटतं ना काय बोलावं बरोबर, आपण. बरोबर आहे. हां, पण म्हटलं जाऊ दे. हां. मी पैसे घेतले ₹20 ₹21 त्यांच्या ह्याच्यात टाकले परडीत. हां. त्या म्हणे "घे म्हणे हा तुला प्रसाद म्हणे वापस" म्हणे. त्यांनी मला वापस करून दिला. अगं बाई! हां, मग म्हटलं बापरे! यांनी आता वापस केला. म्हणे "मला चुडा भरा" म्हणे. अगं बाई! म्हटलं हां. "ताई" म्हटलं "मी तर चुडा कसं काय भरू शकते?" म्हटलं "मावशी आई तुम्हाला" म्हटलं. हां. म्हणे "नाही" म्हणे "मला चुडा भरायला पैसे दे." म्हटलं "हे पहा तुम्ही चुड्याचं माझ्याकडनं कितीही मागाल मी तेवढं नाही देऊ शकत. मी यथाशक्ती देऊ शकते" म्हटलं. बरोबर अगदी. हां. मग मी त्यांना ₹100 दिले. तर त्या म्हणे "मी तुझ्याकडे चहा घ्यायला येईल. आता चहा पिणार नाही तुझ्यावर चहा उधारी आहे" म्हणे माझी. अरे बापरे! हां. हां, असे म्हटले. आणि कुठेच गेल्या नाही ताई, सरळ निघून गेल्या. कोणाचीच दार ठोकलं नाही, कोणाचंच काही केलं नाही त्यांनी. बापरे! हां, मी त्यांची बरं. गंमत पाहिली. म्हटलं जाता का कोणाच्याच इथं गेल्या नाही, सरळ निघून गेल्या. हो. हो, म्हणजे एक दिला बुवा स्वामींनी, की आपली बोडी का होईना, पण भक्ती हां, पोहोच हां. असं. हां, नाही आणि पण ना एवढे पैसे नाही द्यायचे ताई. नाही ₹51 खरंच वगैरे मी असं म्हणजे ठीक आहे. असं येताय ना या बांगड्या भरता वगैरे हां. असतं त्यांचं. तसं अच्छा. न हां, भरपूर आम्ही असं ओळखीच्या पण पण या ओळखीच्या बरोबर. नव्हत्या बुवा. हं, 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 हं. हां, पण वाटलं ते मनाला म्हटलं आता हां, नाही ठीक आहे. आपल्या आपली मनाला पूजा पोहोचली ना वाटलं स्वामींपर्यंत, स्वामींनी दाखवलं आपल्याला, आपण बोललो. बरोबर. तुम्ही हां, बोलल्या आणि बरोबर स्वामींनी हां काहीतरी आणि संकेत दाखवले. हे बघ इकडे हे मात्र माताला मानलं अभिषेक पाहिजे. झाला खरंय, खरंय. आणि इकडे माताला अभिषेक घालते आणि इकडे जर त्यांनी माझी परीक्षा घेतली असेल तर काय करायचं? काय सांगता येते अगदी बरोबर आहे. हां. पण ताई एवढं ते केलं ना थोडं आमच्या घरात झालं बुवा माझं जे मला अपेक्षा हो का? होती. हो, म्हणजे भरपूरच अपेक्षा तर अरे वाह! लिमिटच्या हां, थोडी क्रॉस केली. अजून तर 27 दिवसाचं झालं माझं. हो. तर जे आता मला काय पाहिजे 8-9 होतं दिवस जरा राहिले. हां, शांती वगैरे ते थोडं झालं कंट्रोल. त्यांचं ऐकणं, ते ऐकत नव्हते. एक हां, ते हां. मला शब्द सुद्धा बोलू नाही द्यायचे ताई ते. बापरे! बघा. जर चांगला बी शब्द बोललो तर 5 शब्द वाईट बोलायचे. अरे बापरे! हां, तुम्हाला मागे बोलले ना ते हो, बाहेरचं माहिती आहे, कोणाला माहिती बोलतो. आहे. हो. हां, तर ते सुद्धा बोलायचे. पण आता ते खूप कमी झालं आणि अचानक ते आता एक दिवशी काय बोलले मला, "एवढी हं, सेवा करते" म्हणे. हं. "बघ" म्हणे, "तू नवनाथ पारायण आहे ना" म्हणे, "तू तेव्हा मी आता 1.5-2 वर्षापूर्वी नवनाथ पारायण अचानकच मी याला बसली होती. हां. प्रकल्पावर आम्ही ना तिघं जण गेलो होतो. माझी भाची, मी आणि ते. हां, हां. त्यांना म्हटलं, "चला आपण त्र्यंबकला जाऊ." ते म्हणे, "चल" म्हणे. त्र्यंबकला गेलो तिथं गर्दी होती. मग त्यांनी हां. काय केलं पास काढल्या. पासला पण ते सिक्युरिटी गार्ड म्हणे 4 घंटे लागतील. त्यांनी पास फाडून टाकले. यांना म्हटलं, "का हो एवढे पैसे तुम्ही पास फाडून टाकले. आपण तिकडे जाऊ" म्हटलं. हां. हां, प्रकल्पावर.
आणि त्या दिवशी मला माहितच नाही तिथं सप्त नवनाथांचं हे चालू आहे बुवा आपलं 1 दिवसाचं पारायण. हा 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 हां, अचानक गेलो. मग सकाळची 8ची 8:30ची आरती नंतर ते बसता ना ते लोकं. हो 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 खूप होते, 1000 एक लोकं होते. मग बाप मी त्यांना काय म्हटलं इकडनं गेली ना, म्हटलं "अहो, बघा म्हटलं हे नवनाथ पारायणला बसलं का चांगलं असतं." म्हटलं "मला खूप इच्छा आहे म्हटलं बसायची." हा 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 मग हां, तिथं गेलं महाराजांना मुजरा वगैरे केली. म्हटलं "अहो, पण बसून काय उपयोग आहे माझ्याकडे पोथी नाही." म्हटलं. म्हणे हा "मी नाही थांबणार म्हणे इथला वेळ." म्हटलं "तुम्ही नका थांबू. मग बाची मी थांबेल." म्हटलं "तुम्ही चालले जायच्यात घरी." म्हटलं. हा हा मग त्यांनी मला पोथी पण घेऊन दिली तेव्हा आणि बसू पण दिली. हा हां, ते बसले 2-2.5 तास बसले. हा तिथं जेवले वगैरे इकडे-तिकडे गजानन महाराजाचं तिथं पण मंदिर आहे तिथं हो फिरून आले. आम्हाला फोन केला म्हणे मी घरी चाललो. मग ते ना 3-1 वाजता घरी निघून गेले. तेव्हाच त्यांनी मला ते पुस्तक आणलेलं त्यांच्या डोक्यात ते मला म्हणे, "तू ते पोथीचं काय करते?" म्हणे. म्हटलं, हाय "काय नाही पडलेली आहे." मग म्हणे, "बघ म्हणे तुला सांगतो म्हणे नवनाथ पारायण आणि तो कोणता पक्षी?" म्हटलं, "कोणता हो?" म्हणे, "गरुड पक्षी." म्हटलं, हा "हां." म्हणे, "गरुड पुराण जर बायांनी ऐकलं ना म्हणे तर ती बाई पार्वती बनून जाते." म्हणे. हो हो, ते मला असं म्हटले. म्हणजे बघ पहा तुम्ही हे पारायण लावलंय ना तर त्यांना आपोआप त्या लगेच त्यांच्यामध्ये ते परिवर्तन हां, झालं आणि खायचं पण एवढं येडं होतं ना ताई, हा न सांगता आणायचीच ताई ती खायचं तर नाही, अर्ध बाई फेकून द्यायची पिण्यामध्ये. पण आता आहे ना म्हणत नाही. आपण जर थोडं म्हटलं ना, "काय असं करता?" हा. हां, पण ऐकून घेत आहे. म्हणजे अरे वा फरक पडलाय हो ताई. बघा भरपूर फरक पडला हो, अजून आणि त्या पडेल ताई ताईंच्या इथून तुम्हाला नाही बोलले, ते आणली म्हणतात विभूती मी ती लावली हो हो तेव्हापासून हो त्या खूप फरक. ताईंनी पण एवढी छान डबी मस्त भरून अशी दिली हो, स्पेशल डबी आणली मला तेच म्हणजे ना. ती मला एवढं म्हणजे आनंद झाला ना त्या दिवशी खूप आनंद झाला आणि त्याच्यात आता त्या आम्ही आहे ना ताई गुरुचरित्रचं पारायणाचं आहे ना, माझी हं, त्यांची मैत्रीण आहे, ती पण आमची केंद्रातल्याच आहे. हा तर त्या ताईंनी कसं आम्ही ग्रुपने गुरुचरित्र चालून केलंय त्यांनी ना आम्ही. हा 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 हां, तर ते स्वामी चरित्र पण आणि गुरुचरित्र पण आम्ही बायका जोडून प्रत्येकीला 3-3 अध्याय द्यायचे. असे 8 गट आहेत आमचे. अरे बापरे हा हां, 53-54 बायका केल्या. म्हटलं असं काही चुकीचं आहे का बुवा असं नाही तुम्हाला नाही नाही विचारायचं. काही नाही हं मग चालेल ताई हं श्री हो, तर स्वामी ताई समर्थ इतक्या घाबरून गेल्या त्या दिवशी. हा 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 हं. चालेल ताई. श्री चालेल स्वामी समर्थ. श्री हो. स्वामी समर्थ